नमस्कार, मी वर्षा जोशी. तुमच्यासारखीच साहित्यावर मनापासून प्रेम करणारी एक वाचक. आज मी तुमच्याबरोबर दुर्गा भागवतांचं पैस हे जे पुस्तक आहे त्यातला मला एक खूप भावलेला लेख वाचून दाखवणार आहे. पैसाचा खांब. गोदावरी आणि प्रवरा यांच्या थडीतले आध्यात्मिक जीवन काही निराळेच, उत्पाती, चिवट, जीवट आणि शांत, अतिशांत असे अद्भुत आहे. युगानुयुगे वाट पाहण्याची सोशिक आषाढू जिद्द या अध्यात्मात आहे. गोदावरी सौम्य नदी आहे. प्रवरा तर फारच लहान आणि शांत आहे. या दोन नद्यांमधल्या एका लहानशा भागातल्या अति साध्या गावात एक अद्भुत प्रतीक आहे, खांबाचे. या खांबाने एका दंतकथेला सत्यकथेचे परिमाण सादर केले आहे. खांब, तोही ओबडधोबड आणि लहानखुरा. कोणाही माणसाचे मुंडके त्याच्या वरच येईल इतका ठेंगणा, तसाच आकारानेही किरकोळ. पण त्या खांबावरचा अदृश्य भाग एका समाधीस्थ जीवाला त्याच्या जीवनावधीतच भासमान झाला. तो भाग चारी क्षितिजांना भेदून आरपार जाणारा, आकाशालाही उंच ओढून त्याच्यावर थेट चैतन्याच्या बेंबीला भिडणारा भाग त्या दोन डोळ्यांनी अक्षरशः पाहिला. त्याला त्या साक्षात्कारी युवकाने पैस असे नाव दिले. अजूनही ज्ञानेश्वरी वाचा की त्या खांबाच्या वर पैसाचा पारदर्शक पसारा तुम्हाला दिसेल. म्हणून या खांबाचे माझे नाव पैसाचा खांब. लोक त्याला ज्ञानोबाचा खांब म्हणतात, कुणी ज्ञानोबाच म्हणतात. ख्रिस्ताचे प्रतीक क्रूस, तसेच ज्ञानोबाचे प्रतीक हा खांब आहे. यालाच टेकून ज्ञानोबाने पैसाची मर्यादा पाहिली, काल व अवकाश यांची सीमारेषा जोखली आणि मानवाच्या अंतस्थ गहनतेची अमर्यादिता अनुभवली. खोली आणि उंची, रहस्य व खुलेपणा, गूढ व प्रांजळ, वेदना व सुख, मृत्यू आणि जीवन, भोळेपणा व ज्ञान यातले ऐक्य टिपले. निर्द्वंद्वाची खूण त्याने ओळखली. ज्ञानेश्वरीच्या ओळी ओळीत ती भरली. ती ज्ञानेश्वरी आज इतकी शतके मराठ्यांच्या घरोघर फिरते आहे, भजन दिंड्यात गाजते आहे. पण तिच्या जन्माची एकच खूण म्हणजे हा मुका दगडी खांब, त्याला टेकलेली पाठ, ज्ञानेश्वरी व अमृतानुभव रचणारे ते मन. प्रत्यक्ष मानवी सृष्टीत कोणाला कधी बघायला आता मिळणार आहे? पण एक गोष्ट आम्हाला माहीत आहे की समाधीतही जमिनीला न स्पर्शणारी ज्ञानोबाची पाठ या खांबाला टेकली होती. त्याच्यावर त्याचे अस्तित्व काही दिवस रेलून होते. वारकरी पंथ ख्रिस्ती धर्माप्रमाणे जगभर पसरता तर क्रूसाप्रमाणे हा खांबही वेगळ्या स्वरूपातच मिरवला असता. पण बरे झाले तसे नाही घडले ते. अजून वारकऱ्यांना हा खांब बघायला इथेच यावे लागते. हा खांब प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ज्ञानेश्वरीची किल्लीच हाती येत नाही म्हणे. ज्ञानोबाचे हे देऊळ मूळचे अगदी साधे, ना कुठे नक्षी ना आरास. खांबही साधा पाषाणी खांब आहे. कोरलेला कलापूर्ण स्तंभ हा नाही, निव्वळ टेकू आहे तो. या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे. कलेने ते शबलित केलेले नाही. आता आधुनिक इमारत भोवती उठली आहे. ती या खांबाशी विसंगत व फार कुरूप आहे. तिच्याशी हा खांब फटकून वागतो असे वाटते. त्या बोळ्या भिंतीशी याचे हितगुज चालले नसते आणि त्या हितगुजातून ज्ञानेश्वरीचे साधपडसाद उठले नसते तर ज्ञानोबाच्या भावनादाचे विश्व कुणाला केव्हा प्रतीत झाले असते की नसते, कोण जाणे. पंढरपूरच्या विठोबाची प्रतिमा जशी पाषाणी, मूलभूत अनलंकृतपणामुळेच भावगम्य झाली आहे, तसाच हा खांब म्हणजे खरोखरीच ज्ञानदेव म्हणतो त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्याने पाठ टेकली आणि सामान्य जनतर आपली डळमळीत श्रद्धा याच्या आधारानेच उभारू बघतात. ख्रिस्ताचा क्रूस बलिदानाचे प्रतीक आहे. हा स्थाणुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे. आमच्या तत्वज्ञानात मरणाचे स्थान तात्पुरते असते, जीवन अखंड असते. मरण नवनवी अस्तित्वे घडवून जीवनाचे चिरंतनत्व अबाधित राखते. ख्रिस्ती धर्मात मरणाला व मरणोत्तर जीवनाला अपार महत्व आहे. तेच महत्व आमच्यात मरणाच्या माळा अंगावर लेवून सुशोभित झालेल्या पूर्ण कळेने फुललेल्या जीवनाला आहे. या पूर्ण जीवनाचे प्रतीक कमळ, विश्वाचे प्रतीक कमळ, स्थितीचे प्रतीक कमळदंड. कुठलाही स्थाणुरूप उभा आकार दंडाकार असतो. अस्तित्व, सामर्थ्य व सृजनशक्ती यांनी भरलेला.
भारतातला कुठलाही स्तंभ या विश्वकमळ तोलणाऱ्या दंडाचेच एक रूप असते. तसाच कमळाची सर्व रूपात दर्शने घेणाऱ्या ज्ञानेश्वरांचा हा खांब आहे. ज्ञानेश्वरानेच जग कमळवले, त्यामुळे त्याचा हा स्थाणू, हा खांबही पाषाणी दृढता सांडून मऊ झाला. आधाराची काठी तो बनला. हा खांब पाहिला आणि मग ज्ञानेश्वराच्या समाधीचे आळंदीतले भुईतळचे स्थानही विसरायला झाले. त्याच्या दंडाला फांद्या फुटून त्याचा अजान वृक्ष झाला असे म्हणतात. तो वृक्ष अजून आळंदीला दाखवतात. आर्तांच्या कामना तो पुरवतो असे म्हणतात. पण त्याहूनही कधी न पालवणारा हा उभा दगड अधिक मवाळ आणि विश्वासू आहे. इथे आले की आपण स्वतःच्या आशा निराशा नेवाशात विसरतो. मनात उभा राहतो. याला टेकून बसून शांत स्वराने ज्ञानेश्वरी वदणारा नवतरुण योगी, त्याची प्रतिमा अशीच तोलून धरणे आणि ती कल्पक व भाविक मनानं दाखवणे, हे तर या खांबाचे कार्य. इथे कृतार्थता भासमान होत नाही. भासमान होते ती कर्मशीलता. काहीतरी प्राणपणाने करावे अशी प्रेरणा या स्थानी मिळाल्यावाचून राहत नाही. इथेच माझ्या मनात ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला महाशून्याच्या पैसाचा अवकाश उभा राहिला. हे तितकेसे बरोबर नाही. खरे घडले ते असे की महाशून्याच्या पैसाची व आकाशातीत अवकाशाची प्रतिमा आपोआप पुंजाळली. महाशून्य, पैस, आकाश आणि अवकाश यातले अनाकलनीय धागेदोरे ऐतिहासिक दृष्टीने माझे बुद्धिनिष्ठ मन चाळवू लागले. केवळ छंद म्हणून केलेला चाळा, घटकेचा खेळ, पण त्यातून भारतीय तत्ववेत्यांच्या आंतरिक नात्यातली एक नाजूक गुंतागुंत मला भासमान झाली. ज्ञानोबाच्या महाशून्याशी महायान बौद्ध मतातले शून्य तदाकार झालेले दिसू लागले. महाशून्य म्हणजेच बृहत ब्रह्म उर्फ पुरुष किंवा ज्ञानेश्वरांनी म्हटलेला प्रज्ञाकांत. महाशून्याची स्त्री प्रज्ञा हे महायानात येतेच. इथेच ज्ञानेश्वरीत आलेले बौद्धांचे वार्तिक पण आठवले. वारकरी संप्रदायात विठोबाला बौद्ध अवतार का म्हणतात तेही लख्खन आकळले. माझे आतापर्यंतचे सांप्रदायिक तत्वप्रणालीचे अध्ययन आता अलग निर्जीव तुकडा म्हणून उरले नाही. जाणीवेचे साधे पण सलग सणंग आपल्याला मिळाले आहेत असे वाटू लागले. आणि मग या विश्वासाची प्रतीती दुणावायला ज्ञानेश्वरीतले 4 शब्द कारण झाले. बुद्ध जीवन व बौद्ध दर्शन या पार्श्वभूमीवरच मला ते शब्द वाचता येतात, पडताळता येतात. यात माझे बौद्ध वाङ्मयाचे वाचन आणि मनन मुख्यतः प्रेरक झाले यात शंका नाही. पण या 4 शब्दांनी वारकरी संप्रदायाची चौकट मला अधिक खोल व व्यापक वाटू लागली. बौद्ध दर्शनातला सारा वैश्विक भाव इथे या लहानशा संप्रदायात स्थानबद्ध होऊन पडला आहे. ही या संप्रदायाची थोरवीच आहे असाही विचार येऊन गेला. स्थानिकता हे निरुंदतेचे गमक समजतात, पण स्थानिकतेमुळे संप्रदायातली मूळची विशुद्धता अबाधित राहते. याचे याहून चांगले उदाहरण आणखी कुठले आहे?